नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुक्काम पोस्ट गंगापूर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर येथील सूर्यकांत माळवाडे यांच्या शेतीवरती मी आलोय। तर ही साधारण 2 एकर मध्ये बाग आहे। तर ह्या 2 एकर बागेची आता आपण छाटणी केली। यावर्षी भरघोस उत्पादन या शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे। विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी या आंबा बागेमध्ये जास्तीत जास्त भर जो दिलाय तर तो घन जीवामृत, लिक्विड जीवामृत याचा वापर करून त्यांनी शेती केली। हे व्यवसायानं मुंबईला ट्रान्सपोर्ट व्यावसायिक होते, परंतु त्या व्यवसायामध्ये त्यांना सगळं प्रॉफिट वगैरे होत होतं, परंतु त्यांची एक इच्छा होती की गावी आपली जी शेती आहे ह्या व्यवसायासोबत आपली शेती पण डेव्हलप करावी। यासाठी त्यांनी मला संपर्क केला। संपर्क केल्यानंतर त्यांनी म्हणले की मला तुमच्याकडनं आंब्याची बाग लागवड करायची, परंतु त्यांची अट अशी होती की मला विषमुक्त होता येईल तेवढं बाग करायची, जेणेकरून लोकांना विषमुक्त अन्न खाऊ घातलं पाहिजे। हे एक स्वप्न उराशी बाळगून त्यांनी ही अगदी 100% ऑर्गॅनिक म्हणलं तरी चालेल अशा पद्धतीची ही बाग उभा केली। त्यासाठी अहोरात्र त्यांनी मेहनत घेतली, कष्ट घेतले आणि आज त्यांच्या कष्टाचं फळ म्हणजे साधारण 400 झाडापासून 5 टन आंबा यांना 3ऱ्या वर्ष पूर्ण झाल्यानंतर 4थ्या वर्षी मिळाला। त्यांना हा आनंद विशेष वाटतोय की बाकी इतर व्यवसायामध्ये त्यांना पैसे मिळाले, परंतु जे काही धन्यवाद मिळाला पाहिजे लोकांकडनं ते धन्यवाद पैशाच्या स्वरूपात मिळायचं, परंतु असं धन्यवाद कोणी म्हणायचं नाही। परंतु त्यांना हे विशेष आनंद वाटतोय आज की विषमुक्त आंबा खाऊ घातल्यामुळं त्या आंब्याला जी चव आली, ते मार्केटमध्ये जे इतर आंबे खातात लोक, तर त्या आंब्याची चव आणि या आंब्याची चवीमध्ये जमीन आसमानचा फरक जाणवला आणि ते त्यांना फोन करून लोकांनी धन्यवाद दिले, याचा फार आनंद त्यांना झाला। तर तो पैशामध्ये मोजता येत नाही। हे एक विशेष त्यांनी मला बोलून दाखवलं। हेच मी इतर शेतकऱ्यांना पण प्रोत्साहित करतो की विषमुक्त आंबा तुम्हाला जर शक्य झाला तर तसा आंबा जर शेतकऱ्यांना, ग्राहकांना तुम्ही खाऊ जर घातला तर त्याच्यापासून काय होतं की झाडाचं रेजिस्टन्स पॉवर पण चांगला होतो, झाडामध्ये रोगप्रतिकारक क्षमता पण वाढते आणि जीवामृत, घन जीवामृत, लिक्विड जीवामृत याचा वापर करून फळं ज्यावेळेस आपण घेतो त्याचा चव, त्याची टेस्ट ही अप्रतिम चव त्याच्यामध्ये फळामध्ये येते। फळामध्ये चकाकी असेल, फळाची साईज असेल, फळाची गुणवत्ता ही सुद्धा वाढते। म्हणजे एकूणच कसं आहे, तुम्हाला गुणवत्तापूर्ण फळं आणि झाडामध्ये रोगप्रतिकारक क्षमता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अशा पद्धतीनं केलेल्या नियोजनाचा फायदा निश्चितच होतो। मुंबईमध्ये आपण भरपूर वर्ष काम केलं, आता गावी जावं, गावी गेल्याच्या नंतर काय करावं, परमेश्वर पटवारी, भगवान पाटील, आम्ही विचार केला की बाबा आंबे लावावं, आपण आंबे लावावं म्हणून आम्ही आंबे लावले। आंबे लावल्याच्या नंतर याचा लोकांना आपण काय करायचं की मुंबईला आम्ही विषमुक्त अन्न खायला नाही, मग गावामध्ये आपल्या लोकांना, जवळच्या लोकांना विषमुक्त अन्न खाऊ घालावं म्हणून आम्ही जीवामृत, घन जीवामृत याचा वापर करून ही विषमुक्त बागेचं काम केलेलं आहे। आणि मुंबई, पुणे, नागपूर इकडे आम्ही आंबे सर्व जागेवर पाठवलेलं आहे। उदगीर, लातूर या जागेवर आंबे पाठवलं, त्या लोकांनी सांगितले की बाबा असे आंबे आम्ही विषमुक्त कुणाचे पण खाल्लेले नाही। शिवम नर्सरीने वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व शेतकऱ्यांनी केलेली मेहनत याचंच हे फळ आहे। कारण हा अप्रतिम चवीचा आंबा ज्या लोकांनी खाल्ला त्यांची प्रत्येकाची प्रतिक्रिया अशी आली की असा अप्रतिम आंबा आम्ही कधीच खाल्ला नाही, मार्केटमध्ये असा आंबा मिळतच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना दरसुद्धा चांगला मिळाला। आमचा हेतू हाच आहे की अशा बागा जास्तीत जास्त मराठवाड्यामध्ये विकसित झाल्या पाहिजे, यातूनच शेतकऱ्यांची उन्नती होऊ शकते। यासाठीच हा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवरती टाकलेला आहे, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी व आमच्या ज्या शेतकऱ्यांनी ह्या बागा विकसित केल्यात त्यांना प्रोत्साहन पण मिळावं, हाच आमचा उद्देश। आपण जर आमचा हा महत्त्वपूर्ण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया हा चॅनल सबस्क्राईब करा, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ लाईक पण करा व महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर पण करा। आपले काही प्रश्न जर असतील
तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.